स्वर्गीय मदन पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वारणाली हे सांगली महापालिकेमार्फतच चालवलं जाईल. महापौर धीरज सूर्यवंशी यांची महासभेत माहिती. मात्र हॉस्पिटलच्या नोकर भरतीचा चेंडू महापौरांनी आमदारांच्या कोर्टात ढकललाय. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे कुपवाड महानगरपालिकेचे वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी संस्थांच्या मार्फत चालवली जाण्याच्या शक्यतेला आता पूर्णविराम लागला आहे. महापालिकेच्या महासभेमध्ये याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्वर्गीय मदन पाटील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल वारणाली हे महापालिकेमार्फत चालवलं जाईल अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत दिली. त्याचबरोबर हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं चालवण्यासाठी पूर्ण 108 जणांची नोकर भरती लवकरच केली जाईल. मात्र शासनाच्या मान्यतेसाठी आमदारांनी याबाबत पाठपुरावा करावा असे महापौरांनी सांगितलं आहे. एकंदरीत नोकर भरतीचा चेंडू महापौरांनी आमदारांच्या कोर्टात ढकललेला आहे. महापालिकेमध्ये याबाबत बैठक घेणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सर्वच आमदार खासदार यांनी याबाबत पाठपुरावा करावा असे आवाहन धीरज सूर्यवंशी यांनी यावेळी केलं आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महापालिकेनं हॉस्पिटलची इमारत उभारली आहे. सदर हॉस्पिटलमध्ये 37 बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल युनिट सुरू करावे प्रस्तावित आहे. महापालिकेकडे पुरेसे तज्ज्ञ मनुष्यबळ आणि अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने सदर हॉस्पिटल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर देण्याबाबत निर्णय विचाराधीन होता. मात्र याला नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर आजची महापालिकेतील महासभेकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. आजच्या महासभेमध्ये विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि सर्वच पक्षातील गटनेत्यांनी आपापली भूमिका मांडली आहे. त्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत निर्णय जाहीर केला आहे. मॅडम 2 मिनिटं विषय कंपोज बघा. नाही मॅडम आमच्या बिल्किसताई तुम्हाला ह्याच गोष्टी पटवून देत होत्या, तुम्ही ऐकून घेतला नाही. तुम्ही मला बोलताना एक शब्द वाईट वापरला. एक तर महापालिकेनं कुठला प्रपोजल सक्सेसफुल चालवलंय का हे तुम्ही सभागृहाला विचारलं. महापौर साहेब हे आपला अपमान आहे, हा सभागृहाचा अपमान आहे. हे आपल्या पटलावर हे शब्द काढून टाकावे एवढे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. दुसरा विषय 7 ते 8 कोटी रुपये एक तर कुठलं ऑडिट झाले, अकाउंट विभागाची चर्चा झाली नाही, मी डायरेक्ट आणला. मी या ठिकाणी खासगी हॉस्पिटल एखादा व्यक्ती उभा करून मी जबाबदारीने सांगतो, कारण कोविड सेंटर मध्ये 50 बेडचं हॉस्पिटल आम्ही गेली 2 वर्ष चालवतो. तर अशा पद्धतीनं डायरेक्ट हे विषय आणणारे हे कोण? कारण यामध्ये आर्थिक विषय आला, अकाउंटची जबाबदारी होती, ऑडिटची जबाबदारी होती, कोणत्याही प्रकारची पाळली गेलेली नाही. दुसरा विषय, मॅडम हे हॉस्पिटल चालू केलं तर आपल्या शहरामध्ये 85 ते 90% लाभार्थी कशाचे लाभार्थी? महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे आणि शासनाच्या योजनेचे. 80 ते 85% लोक आपल्या सांगली शहरामध्ये राहतात. तर यांना आपल्या माध्यमातून मोफत सुविधा आपण देऊ शकतो. मोफत देऊ शकतो म्हणजे काय? खर्च महापालिकेने लावायचा काय नाही, त्याचा चार्ट माझ्याकडे आहे. कुठल्या आजाराला किती रुपये शासन आपल्याला देतं आणि शासन आपल्याला देत असताना आपण हॉस्पिटल उभा केले गेले. ज्या दिवशी प्रस्ताव पाठवता त्या 15 दिवसात आपल्याला त्याचा GR येतो, आपल्याला त्याची मान्यता मिळते. मिळते का नाही मॅडम? मिळते का नाही? जरा बाकी सांगू नका. तुम्हाला एक विचारलं, तुम्ही 4 सांगता, आमच्या लक्षात राहतो. तर अशा पद्धतीचं या सभागृहाला मला जाणून द्यायचं आहे. आता आपल्या सभागृहातले एक अतिशय हुशार नगरसेवक आहे, त्यांनी जास्तीत जास्त समर्थन एखाद्या कंपनीला चालवण्यासाठी दिलं. 80% समर्थन कंपनीला चालवण्यासाठी दिलं आणि 20% दोन्ही बाजूने बोलते. तर त्या सदस्यांना पण मला सांगायचं आहे, अतिरिक्त आयुक्त साहेब, मला तुम्ही सत्यम गांधी साहेब असताना एक विषय आपल्या महापालिकेसमोर आला, जे अभिजित भोसलेंनी मांडला, योगा कॉर्डिनेटरनी मांडला, आमच्या सोनलताईंनी मांडला. काय विषय मांडला? परिवहन खात्याच्या केंद्राकडे आलेल्या 50 ST बसेस. मॅडम त्या आपण स्वीकारलो. त्या बसेस स्वीकारत असताना एक बस रोजच्या दिवसाला 200 किलोमीटर बस फिरू दे अगर न फिरू दे, त्याला महापालिकेनं 57.94 पैसे हा निधी एका बसला आपण द्यायचा, एका किलोमीटरला. तर ह्याचा हिशोब तुम्ही बघितला तर मॅडम वर्षाला 10 कोटी रुपये आपला हिस्सा आपण द्यायला, आणि ते स्वीकारला तुम्ही. त्यावेळी संतोष पाटील काय म्हणले?
आपली महापालिका ही सेवाभावी महापालिका आहे, सेवा पुरवणारी महापालिका आहे. मग आज का आपण विचार करत नाही? आज मला सांगा, आरोग्याचे एवढे मोठे गंभीर विषय ह्या ठिकाणी एखाद्याला दवाखान्यात ऍडमिट करायचं असलं, एखादं बायपास ऑपरेशन करायचं असलं, अख्खी आयुष्यातली कमाई केलेली त्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात घालावी लागते. ह्याची जाणीव आपल्या सर्वांना असणं गरजेचं आहे. तर अजून बरेच मुद्दे. तर मॅडम, माझी कळकळीची विनंती आहे, महापौर माझी कळकळीची विनंती आहे, हॉस्पिटल चालवणं लय अवघड नाही आहे. कारण आपल्याला शासनाकडून त्याचा पाठपुरावा होणार आहे, शासनाकडून मदत होणार आहे. 25 डॉक्टर असतील, 25 तुम्ही भरती केला असेल तर आम्ही 25 साठी आपण मागणी करू. स्वतः तुमच्या पालकमंत्र्यांना बोला, आमदारांना बोला, 100% आम्ही 25 कर्मचारी आपल्याला मिळतील. आणि कुठं तर या सांगलीच्या लोकांना चांगला दिलासा आपल्या माध्यमातून मिळेल. कारण आज परिस्थिती लोकांची अशी राहिली नाही आहे की एखादा जाऊन एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. तर मी लहानपणी रक्ताच्या गाठी झाल्या आणि एवढं मोठं ऑपरेशन झालं. आज महापौरांनी पण त्यांना आर्थिक मदत केली, मी पण केली का, माणुसकी म्हणून. आणि ते गेले प्रायव्हेट हॉस्पिटलला, पण तिथं ऑपरेशन करण्याशिवाय गत्यंतर नव्हती. आज त्या पेशंटचं 7 ते 8 लाख रुपये बिल झाले आणि आता त्याला घर विकण्याशिवाय पर्याय नाही. अशी आपल्या महापालिकेतल्या लोकांची परिस्थिती आहे. तर मी जास्त न वेळ घेता सभागृहाचा, महापौर आपण जो निर्णय घेशील विचारपूर्वक घ्या, या सांगलीच्या हिताचा निर्णय घ्या, एवढी त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.